श्री स्वामी समर्थ मंडळी, इथं मी काय केलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी 4-5 चपात्या होतील या मापचं मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता ह्याची काय करायची, कणिक मळून घ्यायची आहे. एकदम छान आपल्याला चपातीला लागती आहे ना, तशी कणिक मळून घ्यायची. थोडीशी निब्बर घ्यायची मळून कणिक आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ही अशी कणिक मळून घ्यायची. आपली आता इथं हे पीठ मळून झालेलं आहे. आपण छान असा ह्याचा गोळा तयार करून घेतला आहे कणकीचा. आता काय करायचं, ह्या कणकीची अशी मोठी अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे. आपल्याला काय करायचं, ह्याच्या अशा उभ्या उभ्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ना, अशा लांबलचक अशा त्या पट्ट्या निघाल्या पाहिजे, अशी चपात्या करून घ्यायच्या आहेत. आता मी काय करणार आहे, अगोदर सगळ्या चपात्या इथं करून घेणार आहे आणि या कपड्यावर मी टाकलेले आहेत. आता इथं मी काय केलं, एका साईडला पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातले. आता आपल्या इथं सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि आता त्याच्या काय करायच्या, उभ्या उभ्या अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्याचे नूडल्स तयार करून घ्यायचे आहेत. नूडल्स जे आहेत ना, त्या आपण आज चपातीचे नूडल्स करणार आहोत. मी इथं चाकूच्या साह्याने उभ्या अशा पट्ट्या कापून घेतल्यात, उभे उभे काप करून घेतलेत. तुम्ही कटरच्या साह्यानेही ते करू शकता. आता जे उकळलेलं पाणी होतं की नाही, त्याच्यामध्ये मी हे चपातीचे जे काप करून घेतले होते ना, ते घातलेले आहेत. आता ते उकळत्या पाण्यात छान असे वाफवून घ्यायचे आहेत. अगदी उलटे पालटे करून छान असे ते अगदी उलटे पालटे करून ते बॉईल करून घ्यायचे आहेत. अगदी छान ते शिजले गेले पाहिजे, कच्चे राहता कामा नये. अशा पद्धतीने ते छान असे उकडवून घ्यायचेत म्हटलं तरी चालेल. आता इथं आपल्या ते कापे चपातीचे ते छान असे बॉईल करून झालेले आहेत. आपण आता एका चाळणीमध्ये ते काढून घेणार आहेत. आता इथं सगळे आपले चपातीचे मी काप करून घेतले होते आणि ते सगळे असे वाफवून पण झालेले आहेत. आता त्याच्यावर काय करायचं, थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे चपातीचे तुकडे आहेत नाही एकमेकाला चिटकणार नाहीत आणि ते वेगळे सुटसुटीत असे होतील. आता त्याच कढईमध्ये मी काय केलं, धुवून घेतली ती कढई आणि त्याच कढईमध्ये तेल घातले. त्यामध्ये काही लसणाचे तुकडे घातलेत केलेले, नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत, नंतर असा उभा चिरलेले 2 कांदे उभे चिरून घेतले होते मी, ते घातलेत. तर आपण आज करणार आहेत चपातीचे पौष्टिक नूडल्स. तर इथं मी ढोबळी मिरची घेतलेली कापून, त्यानंतर गाजर घेतलेत, त्याचे उभे उभे काप करून घेतलेत, पत्ताकोबी, टोमॅटो हेही छान असं उभं असं चिरून घेतलेलं आहे. आता कांदा काय करायचा, तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आणि बाकी सगळ्या ज्या भाज्या ज्या की आपण अशा कट करून घेतल्या होत्या त्या पण घालायच्या आहे. आता ज्या नूडल्सला लागतात त्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि ह्या छान तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या आपल्याला जास्त अशा पचपचीत शिजवून पण घ्यायच्या नाही आहेत, ते छान तेलामध्ये फक्त फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत. नंतर आता त्याच्यामध्ये काय करायचं, सोया सॉस घालायचं आहे. नंतर मी अर्ध लिंबू घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि हे सर्व काय करायचं, त्या भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. काय होतं, मुलं चपाती भाजी खात नाहीत, परंतु अशा पद्धतीने जर चपातीपासून आपण छान असा नाश्ता बनवला तर मुलं आवडीने खातात. आता त्या भाज्यांमध्ये काय करायचं, वाफवलेले चपातीचे नूडल्स जे केलते की नाही आपण, ते घालायचे आणि छान असे पसरवून घ्यायचे. आणि आता ह्या नूडल्सवरच काय करायचं, रेड चिली सॉस घालायचा आहे, नंतर टोमॅटो सॉस आणि काय करायचं, हे सर्व सॉस घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलं तर काळे मिरीचे असे मी कुटून घेतले होते,
ते घालायचे, म्हणजे काळी मिरी पूड घालायची आहे थोडीशी. आणि हे सर्व जिन्नस आता काय करायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत. भाज्या आणि चपातीचे नूडल्स हे सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आणि मीठ घातल्यानंतर ही मीठ पूर्ण नूडल्सपर्यंत पोहोचन अशा हिशोबाने छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते मिक्स करून घ्यायचे आहेत भाज्या ते. आणि मीठ भाज्यांबरोबर टाकायचं नाही, त्यामुळं काय होतं, भाज्या जास्त शिजल्या जातात आणि त्याला पाणी सुटतं. त्यामुळं मीठ शेवटी टाकायचं किंवा नूडल्सवरती टाकायचं. आता इथं आपले चपातीचे पौष्टिक असे नूडल्स तयार आहेत. हे नूडल्स मुलं खूप आवडीने खातात. अगदी चपाती भाजी खात नाही, पण हे नूडल्स खातात. तर अशा पद्धतीचे नूडल्स तुम्ही पण करून पहा. बाय.